मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक. डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज इको प्युरिटी लाकडी घाण्याच्या तेलाच्या केंद्रावर आलेलो आहोत. माझ्यासोबत बसलेले जे काका आहेत त्यांचं वय 70 वर्षाचं आहे आणि त्यांनी लाकडी घाण्यावर कोल्ड प्रेस ऑइल कसं काढायचं याचं 15 दिवसाचं ट्रेनिंग त्यांनी नाशिकला खादी ग्रामोद्योगचं ट्रेनिंग सेंटर आहे तिथे घेतलेलं आहे. म्हणजे एकदम प्रशिक्षित अशी व्यक्ती आहेत. ग्राहकाला एक माहिती व्हावी, हे जे कोल्ड प्रेस ऑइल असतं ते महाग असतं आणि ते का महाग असतं त्याची कारणं पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समजा शेंगदाणा आहे, 1 लिटर जर तुम्हाला तेल काढायचं असेल तर त्या शेंगदाण्याचा बाकी इतर घटकाचा किती खर्च येतो तो पण तुम्हाला त्यातून कळेल. आणि दुसरी गोष्ट, काही लाकडी घाण्यावाले फार कमी भावामध्ये घाण्याचं तेल विकतात. खरं तर त्या भावामध्ये कुणालाही प्युअर शेंगदाण्याचं तेल देणं शक्यच नाही. ते कसं शक्य नाही तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण त्या 1 लिटर शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी किती उत्पादन खर्च येतो याचं गणित मांडणार आहोत. तर तुमच्याकडे कुठलं कुठलं तेल काढलं जातं? माझ्याकडे करडी काढलं जातं, शेंगदाणा काढतो, सूर्यफूल काढतो, तीळ काढतो, मोहरी काढतो, बदाम काढतो. असे इतर तेल मागणीनुसार आम्ही तेल काढतो. प्रत्येक तेलबियामध्ये त्याच्यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे म्हणजे ऑइल कंटेंट म्हणतो आपण त्याला किंवा ऑइल पर्सेंटेज म्हणतो ते वेगवेगळं असतं. जर शेंगदाण्यामध्ये किती तेल असतं? 45 ते 51% एवढं असतं. मग आता 45 ते 51% कशामुळे म्हणतो आपण? शेंगदाण्याच्या वाणनी आहे त्यामधलं ऑइल कंटेंट हे बदलत असतं. तुम्हाला उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ही एक दैनंदिनी आहे. यामध्ये प्रत्येक पिकाची माहिती आहे. मी तुम्हाला यातल्या शेंगदाण्यामध्ये किती तेल असतं एक उदाहरणादाखल दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल. शेंगदाण्यामध्ये अनेक जाती आहेत, अनेक वाण आहेत, त्याप्रमाणे त्याचे ऑइल कंटेंट पण बदलत जात असतं. SB11 म्हणजे SB11 या जातीच्या वाणामध्ये जवळपास 48.22% तेल असतं. ती जर दुसरी व्हरायटी पाहिली तुम्ही TLG 45 तर त्यामध्ये 51% तेलाचं प्रमाण आहे. म्हणजे व्हरायटी निहाय वाण निहाय हे तेलाचं प्रमाण बदलत असतं. शेंगदाण्यामध्ये ऑइल कंटेंट किती असतं म्हणजे तेलाचं प्रमाण किती असतं हे आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण इतर तेलबियामध्ये तेलाचं प्रमाण किती असतं हे पाहू. कृषी विद्यापीठाच्या या दैनंदिनीमध्ये ते दिलेलं आहे. करडीमध्ये तेलाचं प्रमाण 29 ते 31% असतं. सूर्यफुलामध्ये 35 ते 38% एवढं असतं. तिळामध्ये 50 ते 52% ऑइल कंटेंट असतं. खोबऱ्यामध्ये 65 ते 72% तेलाचं प्रमाण असतं आणि जवसामध्ये 31 ते 46% तेलाचं प्रमाण असतं. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या तेलबियामध्ये तेलाचं प्रमाण हे वेगवेगळं असतं आणि यामुळंच वेगवेगळ्या तेलबियापासून जे काढलेलं तेल असतं त्याचे भाव वेगवेगळे असतात. या माहितीचा उपयोग आपल्याला असा होऊ शकतो की जेव्हा आपण घाण्यावर तेल घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला ही गणित मांडता येईल की खरंच या घाण्यावरच्या तेलाचं भाव बरोबर आहेत का ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या घाण्यामध्ये तेल करत असताना जेवढं त्या शेंगदाण्यामध्ये तेल आहे तेवढं कधीच खाली पडत नाही, म्हणजे रिकव्हरी तेवढी मिळत नाही. समजा 1 किलो तुम्ही शेंगदाणा टाकला तर किती टक्के रिकव्हरी मिळते तुम्हाला? बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या जातीचं जे शिफारस करतो आपण हां त्या जाती शेंगदाणे कधी कधी उपलब्ध होत नाहीत. बरोबर. मार्केटमध्ये जी जाती येते समजा हां त्याच्या आपण शेंगदाणे काढतो. माझ्या एक 3-3.5 वर्षाच्या अनुभवामध्ये सर मला 40 ते 45च्या आसपास आणि रेग्युलर जास्तीत जास्त 40-42च्या पुढं मला काही कधी आवडी झालं नाही. मध्य मार्ग म्हणजे तुमचा 42% आपण रिकव्हरी पकडू. हो, हां हो. 1 किलो जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल काढलं लाकडी घाण्यामध्ये हां. तर साधारणतः 420 मिली तेल निघतंय. आणि तुमचा शेंगदाण्याचा जो रेट आहे तर आपण आता चर्चा केली हो. तर तुम्ही सांगितलं की होलसेलमध्ये शेंगदाणा 110 रुपये 100 ते 110च्या दरम्यान आता सध्याचा रेट चालू आहे. 110 पकडू आपण. हां. म्हणजे तुम्हाला 1 लिटर तेल काढण्यासाठी 42% जर रिकव्हरी गृहीत धरून तुम्हाला 2 किलो 380 ग्राम शेंगदाणा लागतोय. हां. म्हणजे 110 रुपयाप्रमाणे तुम्हाला 261.80 म्हणजे 262 रुपयाचा नुसता शेंगदाणाच लागतो. या व्यतिरिक्त इतरही खर्च आहेत. शेंगदाण्याचा खर्च 1 किलोचा 262 रुपये झाला. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन खर्च 1 किलोला साधारणतः आपण 2 रुपये पकडलं. हो. त्यानंतर ही जी बॉटल आहे 1 लिटरची, या बॉटलचीच किंमत 15 रुपये आणि त्याच्यावरची ही लेबल जी आहे 2 रुपये. ते 2 रुपयाचे आहे. त्यानंतर 5% GST तेलावर. शेंगदाण्याची ही जी बॉटल आहे ती ह्यांची जी सध्याची विक्री किंमत आहे 390 रुपये प्रति लिटर.
आता ही सीझननुसार कमी जास्त होत राहते, म्हणजे कच्चा माल कसा त्यांना मिळतो भावामध्ये त्याच्यावर त्याचा रेट ठरतो. सध्या 390 रुपयाला एक बॉटल विकतात ते, आणि त्याच्यावर 5% GST म्हणलं तर ती GST येते 19.50 रुपये, म्हणजे जवळपास 20 रुपये GST येते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे गोडाऊन आहे, दुकान आहे, या सर्व जी मशिनरी फिट केलेली आहे त्याचं भाडं, लाईट, कंटिन्युअस तुम्हाला 2-3 लेबर लागतात इथं, हो. 2-3 लेबर लागतात, हो. मोडतोड होते, मशिनरीचं डिप्रिशिएशन आहे, असे अनेक खर्च त्यामध्ये येतात. ती प्रति लिटरला तुम्ही साधारणतः 30 रुपये आपण पकडले तर आता हा सर्व खर्च जो बेरीज जर केली तर 330 रुपये 50 पैसे एवढा येतोय, आणि आपली विक्री किंमत आहे 390, म्हणजे साधारणतः 20% यांना मार्जिन पकडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे रिफाईंड ऑइल असतं, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकून त्यामध्ये रिकव्हरी वाढवली जाते, म्हणजे जास्त प्रमाणात तेल निघतं, त्यांचं रिकव्हरी जास्त असते, त्यामुळे ते त्यांना कमी किमतीमध्ये विकायला परवडतं. तसं घाण्यामध्ये रिकव्हरी कमी असते. हा जर खर्च पाहता तुम्हाला 390 रुपयाला सध्या आजच्या घडीला शेंगदाणा तेल विकणं परवडत नाही. आणि तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल अनेक लाकडी घाणेवाले आहेत, कोणी 200 रुपयाला विकतंय, कोणी 250 रुपयाला विकतंय, कोणी 300 रुपयाला विकतंय. तुम्ही जर हा उत्पादन खर्च जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की लाकडी घाण्यावर तेल काढत असताना किती मोठा खर्च आहे. ग्राहकांना जागृत करण्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही कमी किमतीला मिळतंय म्हणून ही प्युअर लाकडी घाण्याचंच तेल आहे असं त्यामध्ये फसू नका. त्यामध्ये भेसळसुद्धा असू शकते. कमी किमतीचं तेल आहे किंवा रिफाईंड तेल आहे, त्यामध्ये काय 25-30% मिसळ की त्याचे रेट खाली येतात, मिलावटसुद्धा असू शकते. आणि आपल्याला माहिती आहे की तेलामध्ये, दुधामध्ये मिलावटीचं प्रमाण तुम्हाला सर्वांना माहिती कसं आहे ते. जरी महाग असलं तरी ही प्युअर व्हर्जिन ऑइल आहे, कोल्ड प्रेस ऑइल आहे, याच्यामध्ये कुठलंही केमिकल टाकलं जात नाही, काय नाही, प्रिझर्वेटिव्ह टाकलं जात नाही.